जे आज जे मिळणार आहे ते सर्वांनी ऐकावं अशी विनंती करतो. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आणि आदरणीय सरांना विनंती करतो आपलं सेशन सुरू करावं. वेलकम सर. धन्यवाद. खरा सर, खरोखर खरा सर जे काही प्रस्तावना करत होते, जे मी ज्या स्लाइड सुरुवातीला टाकलेल्या आहेत त्याच रिलेटेड तुम्ही बोलत होतात. मला एवढं छान वाटलं की आता धन्वंतरीच्या टीमची बॉन्डिंग किती वाढलेली आहे, वेवलेंथ किती मॅच झालेली आहे. म्हणजे आपला कसलाही विषय झालेला नव्हता की आज काय बोलायचं, कशावरती बोलायचं. आणि जी तुम्ही सुरुवात केलेली होती ते खरोखरच कुठेतरी असं लक्षात येते की आपल्या सगळ्यांच्यात एक छान वेवलेंथ मॅच झालेली आहे. त्यामुळेच खरोखर या टीम सोबत काम करायला खूप मजा येते आणि पुढे आपल्याला खूप पुढे जायचं आहे. मी माझ्या स्क्रीन शेअर करतो जेणेकरून आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. चलो, सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. सगळ्यांनी वेळेत जॉईन केलेला आहे. माझी पीपीटी दिसतेय का? क्लिअर स्क्रीन शेअर होतीये? दिसतेय? येस सर, ओके. दिसते. सर प्लीज फुल स्क्रीन करा, स्लाइड शो करा. फुल स्क्रीन कर. होतीये? येस सर. ओके, चलो, थँक्यू. तर ह्या धन्वंतरीच्या एका लोगोखाली एका प्लॅटफॉर्मवरती आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि हे धन्वंतरीचा प्लॅटफॉर्म आज भारतात काय धमाका करत आहे, काय बदल करणार आहे हे आपल्या लक्षात येत आहे. खरोखर जर आपल्याला बघायचं म्हटलं की आजकाल आपल्या सगळ्यांचं आरोग्य हे बिघडत चाललेलं आहे. म्हणजे आपण जर विचार केला की दिसायला असं दिसतं की आपण प्रगती पथावरती आहोत. म्हणजे अगोदर ह्या मीटिंग सगळ्या फिजिकलीच व्हायच्या. त्यानंतर ज्यावेळेस जसं जसं टेक्नॉलॉजी वाढत गेली, आता या झूमवरती मीटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाकडे गाड्या, मोबाईल, इंटरनेट हे सगळं आलेलं आहे. म्हणजे दिसायला तर असं चित्र दिसतंय की आपण खूप मोठ्या प्रगती पथावरती आहोत, आपण प्रगती करत आहोत. पण हे जर आपण दुसऱ्या बाजूचा विचार केला की 15-20 वर्षापूर्वी आपल्या गावागावामध्ये जे 100-100 वयापर्यंतची लोक दिसत होती, आज एकतरी दिसतोय का? आपलं आयुष्य आता कुठेतरी 60-70 वरती येऊन थांबलेलं आहे. हे कशामुळे होतंय ह्याचा पण आपला विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काही मिळून सगळ्यांनी काम पण करणं गरजेचं आहे. याच रिलेटेड आपण आज सगळ्यात महत्वाचं बोलणार आहोत. कारण हे करत असताना आपलं आरोग्य तर जसं जसं ढासळत चाललेलं आहे, त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर आपलं शेतीचं उत्पन्न पण घटत चाललेलं आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूनी आता रिव्हर्स चाललेलो आहोत हे थोडंसं दिसतंय. मग आपण प्रगतीपथावरती आहोत की अधोगतीला चाललेलो आहोत याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आता हे जे काही शेतीमध्ये सगळ्याच गोष्टी वापरल्या जातात, मग ते कीटकनाशक असतील, तणनाशक असतील, हे तणनाशक म्हणजे शरीराचे नाश करणारे ठरत आहेत. हे दिवसेंदिवस आपल्या लक्षात येत चाललेलं आहे. आपण बऱ्याच वेळा विचार करतो की कॅन्सर, जसं खरा सर बोलले कॅन्सर बद्दल, पण कॅन्सर बऱ्याच जणांना वाटतं की जे तंबाखू किंवा सिगरेट स्मोकिंग करतात त्यांनाच कॅन्सर होतो. पण असं नाहीये की जे तंबाखू खात नाही, सिगरेट ओढत नाहीत, अशा सुद्धा जवळपास 12% जास्त लोकांना कॅन्सर झालेला आहे. आणि त्याचं कारण ज्यावेळेस चेक केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की आपला पेस्टिसाइड युक्त जो आहार आहे, या आहारामुळेच हे प्रॉब्लेम कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अक्षरशः 15 ते 25 वर्ष वयोगटातली मुलं सुद्धा त्याच्यामध्ये आलेली आहेत, आपल्याला बघायला मिळत आहे. आता हे करत असताना शेतकरी जे काही फवारण्या करतो, जे काही कीटकनाशक वापरतो, त्याचं पीक चांगलं यावं ह्या उद्देशाने करतो. पण ह्याचं जर आपण बघायला विचार करायचा म्हटलं, याच्यामुळे किती प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे. खरोखर आज फवारणी केली तर किडे मरतायत का? नाही. उलट कीटकनाशक पचवण्याची क्षमता कीटकांची वाढत चाललेली आहे. आणि हा पेपर साधारणपणे 2017चा आहे. तर याच्यात आपल्या लक्षात येईल की कीटकनाशक पचवायची ताकद ही पहिल्यापेक्षा 1387 पटीने वाढलेली आहे. या पेपरमध्ये आपल्याला खाली डाव्या बाजूला दिसतंय कीटकांची पचन क्षमता किती वाढलेली आहे. 1387 पटीनी. म्हणजे हा विचार करावा लागेल की किती भारीतले भारी कीटकनाशक आले तरी त्यांच्यामध्ये पचवण्याची क्षमता त्यात असते. कारण प्रत्येक जण सर्कल ऑफ फिटनेस म्हणजे ह्या जगामध्ये स्वतःला फिट करण्यासाठी जे काही येते त्याला अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्यासोबत मिळून मिसळून राहण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट सॉरी, आज जर आपण विचार केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त किमतीची कीटकनाशक आज विकली जात आहेत. असं कुठलं पीक राहिलेलं नाही की ज्याच्यावरती कीटकनाशकाचा वापर होत नाही. आता हे जर थोडंसं आपलं आणखीन बघायचं म्हटलं
तर 11,665 टन वापर, म्हणजे इंडिया टन 2017 मध्ये त्यांनी एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये असं लक्षात आलं की 2000 ते 2015 या काळामध्ये एकट्या महाराष्ट्रामधला कीटकनाशकांचा जो वापर आहे तो 3,239 टनांवरून 11,665 टनापर्यंत पोहोचलेला आहे. विचार करा, 3,000 टनापासून जर 11,000 टनावरती फक्त 5-15 वर्षात तो गेलेला आहे. हा 2017चा अहवाल आहे आणि हा 2015 पर्यंतचा त्यांनी अहवाल दिलेला आहे, कारण तिथपर्यंतचा सर्वे झालेला होता. आता तर 2015 पासून आपण 2023 चालू आहे. विचार करा, हे आणखी कुठल्या कुठे गेलेला आहे. या 11,000 टनावरून जवळपास आता 25,000 टनांच्या पुढे हा कीटकनाशकांचा वापर होत आहे. जवळपास 312 पेसाइडच्या कंपन्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जे थकलेलं शरीर असतं, कीटकनाशकांचे परिणाम मानवी शरीरावरती होतात, मेंदूवरती होतात, लकवा येतो, त्याला थकवा जाणवतो, त्यानंतर शरीराच्या रक्तवाहिन्या कमकुवत पडू लागतात. आणि विदर्भातल्या तर काही शेतकऱ्यांचं सर्वेक्षण केलं असता त्यांचं वजन उचलताना शरीर काम करत नसल्याचे जाणवलं. त्यांच्या लैंगिक जीवनावरती विषयाचे परिणाम होत असल्याचा हे सुद्धा डॉक्टर नरसिंहा रेड्डी यांनी त्यांच्या रिसर्च पेपरमध्ये पब्लिश केलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला दिसतंय की हे जे फवारणी करणारे शेतकरी आहेत, हे फवारणी करत असताना एवढं झाकलं पाहिजे, स्वतःला पूर्ण कव्हर केलं पाहिजे. पण आपल्या सगळ्यांना माहिती, आपला एकही शेतकरी एवढ्या फवारणी करत असताना एवढं स्वतःला कव्हर करत नाही. तो मास्कही लावत नाही. याच्या उलट अंगावरती घातलेलं शर्ट सुद्धा तो काढून ठेवतो आणि फक्त बनियन घातलेला असतो, त्याच्यावरती तो पंप पाठीवरती घेतो आणि फवारण्या करत असतो. हे करत असताना जे काही कीटकनाशक उठतात हे त्यावर नाकातोंडा वाटे तर आज जातातच जातात, पण शरीरामध्ये जे आपल्या रक्तरसाच्या वाटे घाम बाहेर येत असतो त्याच्या वाटे सुद्धा हे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि सगळ्यात महत्वाचं, पुरुषत्व दावावर लागत चाललेलं हे लक्षात घ्या. म्हणजे पिता बनने की खुशी छीन लेंगे कीटकनाशक, एक कुठल्या लेव्हलला चाललंय विचार करा. हे सावधान जे लिहिलेलं आहे त्याच्या खाली आपल्याला बघायला मिळतंय 49% शुक्राणू कमी होत चाललेले आहेत ह्या कीटकनाशकामुळे. म्हणजे जर त्याची संख्या जर कमी होत चालली तर नपुसकत्व जे आज वाढत चाललेलं आहे हे सगळ्यात महत्वाचा विचार करायला लावणार आहे. म्हणजे खाल्ल्यानंतरच होत असं नाहीये, उलट त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा शेतकऱ्यांच्या आरोग्यावरती होतोय, कारण शेतकरी त्याच्या डायरेक्ट संपर्कामध्ये येतोय. बाकीचे जर फक्त खाण्यापुरता त्यांचा संबंध येतोय, भाजीपाला असेल, फळं असतील, पण शेतकऱ्याचा हे फवारण्या करणं, त्याचं हार्वेस्टिंग करत असताना परत त्याला हाताचा स्पर्श होतो, शरीराला स्पर्श होतो आणि ह्या बाकीचे जे प्रॉब्लेम्स त्याला वाढत चाललेले आहेत, हे नपुसकता जी वाढत चाललेली आहे ही शेतकऱ्यांना फार घातक आहे. त्यामुळे तरी शेतकऱ्यांनी कमीत कमी स्वतःच्या आरोग्याचा विचार करून तरी कुठेतरी ह्याला थोडंसं टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. मग आता हे सगळं काय आहे, तर आपल्या लक्षात येईल की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कर्मा रिटर्न्स जे म्हणतो आपण, जे करतो ते सगळं फिरून आपल्यापर्यंतच येत असतं. म्हणजे हे निसर्ग, हे समाज किंवा ही जे सृष्टी आहे ती अशी आहे, जे आपण तिला अर्पण करतो ते स्वतःकडे काहीच ठेवत नाही. आपल्याला माहितीये, आपण जर गव्हाचा एक दाणा पेरा, कमीत कमी 100-500 दाणे आपल्याला परत मिळतात. सोयाबीनचा एक दाणा पेरला तर 100-500 दाणे आपल्याला परत मिळतात. चण्याचा एक पेरला तर तेवढेच मिळतात. म्हणजे जे काही आपण तिला अर्पण करतोय ते स्वतःकडे काही न ठेवता उलट त्याला 500-1000 पट बनवून आपल्यापर्यंत परत पाठवत आहे. तर तसंच जर आपण विष पेरलं तर विष पण 1500 पट बनवून आपल्यापर्यंतच येणार आहे. आज जर आपण विचार केला की आज जे कीटकनाशकांचा वापर, म्हणजे जे ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये हरित क्रांतीच्या वेळेस जे काही कीटकनाशकांचा वापर झाला त्याचे अंश आज राजस्थानच्या पाण्यामध्ये आपल्याला सापडतात. राजस्थानच्या पाण्यामध्ये विचार करा, म्हणजे हे कुठेही जात नाही, हे पेरून आपल्यापर्यंतच येतं आणि आपण जे पेरतो तेच उगवणार आहे. आपण गहू पेरला तर गहूच उगवणार आहे, हरभरा किंवा बाजरी उगवणार नाहीये. विष पेरलं तर विषच उगवणार आहे. मी जर एखाद्याला शिवी दिली तर तो मला स्माइल तर नक्कीच देणार नाहीये. हा, भले एखाद्या वेळेस त्याची डेअरिंग नसेल तोंडावरती शिवी देण्याची, पण तो मनामधून तरी नक्की शिवी देणार. सांगण्याचा उद्देश एकच आहे की ह्या समाजाला किंवा ह्या सृष्टीला आपण जे देतो तेच आपल्यापर्यंत येणार आहे. मग जर विष पेरलं तर विषच आपल्यापर्यंत येणार आहे. ह्याच्यामुळेच आपलं आरोग्य खराब होत चाललेलं आहे. आपलं आयुष्य 100वरून आता कुठेतरी 60-70 वरती येऊन थांबलेलं आहे. हे असंच चालू राहिलं तर आज जी लहान लहान मुलं दिसत आहेत त्यांचं आयुष्य 40-50 आपल्याला संपलेलं बघायला मिळेल. ऐकायला कसं तरी वाटतंय की आपल्या समोरची डोळ्यासमोरची लहान मुलं जर 40-50 मध्ये त्यांचं आरोग्य संपणार असेल तर हे कटू आहे, पण सत्य पण आहे. हे सत्य कोणी नाकारू शकत नाहीये. कारण बघा, समजा आपले वडील आज जर जिवंत नसतील, हयात नसतील, ते कोणत्या वयात गेले, त्यांचे वडील कोणत्या वयात गेले आणि त्यांच्या वडील कोणत्या वयात जर गेले, आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक पिढी मागे आपल्या 10-15 वर्षांचं अंतर बघायला मिळतंय.
प्रत्येक पिढी मागे. आपण जर आपलं 60-70 वर्ष आयुष्य पकडत असेल तर नक्कीच आपल्या मुलाबाळांचं आयुष्य हे 40-50च्या आतच संपलेलं बघायला मिळेल. आणि याला जबाबदार कोण? तर आपणच आहोत. तुम्ही आणि मीच तर ह्याला जबाबदार आहोत. तुम्ही आणि मी ह्याला जबाबदार आहोत, कारण आपणच जे काही केलेलं आहे आतापर्यंत, हवा खराब करून टाकली, पाणी खराब करून टाकलेलं आहे, किंवा आपण जमीन खराब करून टाकलेली आहे. त्यामुळे आता आपल्या सगळ्यांना मिळून ही एक जबाबदारी घ्यावी लागेल की आता हे परत एकदा पहिल्यासारखं आपण कसं चांगलं करू शकतो. तरच आपल्याला आपलं म्हातारपण कसं तरी व्यवस्थित जाईल, पण याच्यापेक्षा महत्वाचं आपल्या मुलाबाळांचं आयुष्य कुठेतरी चांगलं जाईल. नाहीतर होईल काय की आपल्या वाडवडिलांनी जे चांगल्या अवस्थेत आपल्या स्वाधीन केलं होतं, आपण सगळं जर खराब करून पुढच्या पिढीच्या ताब्यात देणार असेल तर पुढची पिढी आज आपल्याला माफ करणार नाहीये. त्यामुळे ह्याचा आपल्याला विचार करावा लागणार आहे. मग याच्यासाठी काय करावं लागणार आहे? तर आता सगळीकडे एक जैविक क्रांती होत चाललेली आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग कडे सगळं वळत चाललेलं आहे. ज्या ज्या कंपन्यांनी केमिकल इंट्रोड्यूस केले मार्केटमध्ये, आज त्याही कंपन्या ऑर्गॅनिक वरती आलेल्या आहेत. त्यांनी पण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आणायला सुरुवात केलेली आहे. किंवा आपण माल जो एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये 1% पण रेसिड्यू चालत नाही. म्हणजे जे आपण विषमुक्त 100% विषमुक्त पिकवतोय ते कुणाला खाऊ घालतोय? आज पण त्या इंग्रजांना, ज्यांना आपण 70-80 वर्षापूर्वीकडून हाकलून दिलेलं आहे, त्यांच्या आरोग्याची आपण आज पण काळजी घेतोय आणि आपण विषयुक्त खातोय. हे विचार करण्यासारखं आहे. आता हे माहिती नसल्यामुळे अनावधानाने शेतकऱ्याकडून होत गेलं. कारण कुणाला वाटतं की स्वतःचं आरोग्य खराब व्हावं किंवा स्वतःच्या मुलाबाळांचं आरोग्य खराब व्हावं, कुणालाच नाही वाटणार. पण आज त्याला माहिती नाही की आपण करतोय काय, उत्पन्न जास्त घेण्याच्या नादात आपण काय करत चाललोय त्याच्या लक्षात येत नाहीये. हे जर आपल्याला वाचवायचं असेल, सगळं आपल्या पुढच्या पिढीला वाचवायचं असेल, आपल्याला होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवायचं असेल, आपलं म्हातारपण चांगलं जावं वाटत असेल, कुठेतरी आता आपल्या ऑर्गॅनिककडे वळावं लागणार आहे. आणि हे सगळीकडे सुरुवात झालेली आहे. आज पूर्ण भारतामध्ये विचार केला तर सिक्कीम हे एक असं राज्य आहे जे 100% ऑर्गॅनिक आहे. 100% ऑर्गॅनिक आहे. तर त्यानंतर आता उत्तराखंडच्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही शेतीमध्ये केमिकल टाकाल तर जेलमध्ये जावं लागेल. याची सुरुवात सगळीकडे झालेली आहे. आता हे तिकडे बंदी केली, अचानक कंपल्शन केलं, पण अचानक जर कंपल्सरी केलं, अचानक जर केमिकल्स बंद केले तर उत्पन्न कमी होऊ शकतं. जसं आज आपल्या डोळ्यासमोर चांगलं उदाहरण श्रीलंकेचं पण आहे. कारण बऱ्याच वेळा आम्ही ऑर्गॅनिक बद्दल बोलतो त्यावेळेस लोक काय काय आम्हाला डायरेक्ट म्हणतात, "अहो, मग श्रीलंकेसारखी हालत होईल आपली." पण कसं राहतं, जर आपल्याला ऑर्गॅनिककडे वळायचंच आहे तर अचानक केमिकल बंद करून अचानक आपल्याला केमिकल कडून ऑर्गॅनिककडे जाता येणार नाही. म्हणजे मला जर एखादं व्यसन असेल तर अचानक मी दुसऱ्या दिवशी पासून पूर्ण बंद करून चालणार नाहीये. तर मला उभं पण राहता येणार नाही. तर मला ते हळूहळू कमी करत करत मला पुढे जावं लागेल. प्लस त्याच्यासोबत मी जर व्यायाम केला, च्यवनप्राश सारखे चांगले पदार्थ खाल्ले तर नक्कीच माझं आरोग्य लवकर सुधारणार आहे. तसंच आपल्याला मातीचा विचार करून आपल्या पुढे जावं लागणार आहे की केमिकल अचानक बंद न करता टप्प्याटप्प्यात आपल्याला ते कमी करत करत मग आपल्या ऑर्गॅनिक कडे जर आपण वळलो तर नक्कीच आपलं उत्पन्न न घटता उत्पन्न वाढवून आपण आपल्या मातीचा कस वाढवू शकतो आणि पुढच्या पिढीला नक्कीच आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो. आता आतापर्यंत काय आपण हा पहिल्यांदा शब्द ऐकलाय का? ऑर्गॅनिक फार्मिंग, जैविक शेती. कितीतरी 4-5 वर्षापासून तर आपण हे ऐकत आलेलो आहे. बरोबर आहे. पण खरोखर किती शेतकरी हे करतायत हे पण थोडंसं विचार करण्यासारखं आहे. का करत नाहीत? कारण त्यांना आजपर्यंत हेच क्लिअर नव्हतं की मी का करायची ऑर्गॅनिक शेती, का करायची. पण ज्यावेळेस आतापर्यंत आपण ह्या ज्या स्लाइड्स यातून आपल्याला असं वाटत आहे नाही, खरोखर आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळावं लागेल, वळलं पाहिजे. तर मग नक्कीच तो शेती करू शकतो, ऑर्गॅनिककडे वळू शकतो. ह्याचा वाय जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत कळणार नाहीये. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याला का ऑर्गॅनिककडे वळायचं हे पहिल्यांदा त्याला कळलं पाहिजे. पण त्याच्या मनामध्ये जी भीती आहे की मी जर ऑर्गॅनिककडे गेलो तर माझं उत्पन्न घटेल, त्याला आपण कॉन्फिडन्स जर दिला, एक विश्वास दिला की जर धन्वंतरीचे प्रोडक्ट जर तू वापरलेस तर तुझं उत्पन्न बिलकुल कमी होणार नाही, उलट तुझं उत्पन्नामध्ये कमीत कमी 15-20% वाढच होणार आहे. असं असेल तर मग ऑर्गॅनिक करायला काय हरकत आहे. तर नक्कीच आपल्यासोबत तो करेल आणि त्यांनी थोड्या क्षेत्रावर तरी वापरून बघितलं, त्याला जर तसे रिझल्ट मिळाले तर नक्कीच 100% परत आपले प्रोडक्ट रेग्युलर वापरायला चालू करणार आहे. मीच काय, पूर्ण धन्वंतरी टीमने तर ठरवलेलंच आहे. इथून पुढचं जे आपलं आयुष्य आहे ते आता चांगलं घालवायचं, आता ते खराब होऊ द्यायचं नाहीये. आजपर्यंत आपल्या कळत न कळत आपण आपलं आयुष्य खराब करून टाकलेलं आहे, आरोग्य खराब केलेलं आहे, मातीचा ऱ्हास झालाय, सगळं खराब केलेलं आहे. आता इथून पुढे आपल्याला ते करायचं नाहीये. तर धन्वंतरीने पूर्ण हा बिळा उचललेला आहे. आपलं स्वतःच नाहीये तर जेवढी मानव जमात आहे त्या पूर्ण मानव जमातीचं आयुष्य आपल्याला कसं चांगलं करता येईल याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी धन्वंतरीने ही पूर्ण शृंखला आणलेली आहे. म्हणजे आज एकमात्र धन्वंतरी अशी कंपनी आहे पूर्ण जगामध्ये जिच्याकडे 100% ऑर्गॅनिक असलेली एवढे मोठे प्रॉडक्ट.
आज मार्केटमध्ये एवढी कुठलीही एकही कंपनी नाहीये की जिच्याकडे इतके सारे प्रोडक्ट पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंगचे आहेत. काही कंपन्यांकडे 1, 2, 3 बोटावर मोजण्या इतके प्रोडक्ट्स आहेत आणि आपल्याकडे एवढी मोठी रेंज आहे. आणि नुसतीच रेंज नाहीये, रेंज आणायला कोणी पण आणू शकतं, पण हे सगळेचे सगळे प्रोडक्ट रिझल्ट ओरिएंटेड आहेत. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येकाचा अनुभव पण आहे. म्हणून शेतकरी आपल्यासोबत रेग्युलर हे प्रोडक्ट्स वापरतात आणि आपल्यासोबत मिळत जुळत चाललेले आहेत. आता तुम्हाला असं वाटत नाही का की आपण फक्त विचार करून चालणार आहे का, की आपण पण आता ऑर्गॅनिकडे केलं पाहिजे किंवा आपण पण काहीतरी केलं पाहिजे? तर हे एकटं दुकट्याचं काम नाहीये मित्रांनो, हे आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल. फक्त पाटील सरांनी ठरवलं, डॉक्टर संतोष साने सरांनी ठरवलं म्हणजे ऑर्गॅनिक झालं असं नाही होणार आहे. त्यांनी एक विचार मांडला, आपल्याला त्यासाठी मदत केली, आपल्यासाठी ते ट्रेनिंग तयार करतात, आपल्यासाठी चांगले चांगले प्रोडक्ट देतात, एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. तर आता आपण फक्त विश करत बसून उपयोग नाही की सगळं चांगलं व्हावं, सगळं चांगलं व्हावं असं करून उपयोग नाहीये. आपल्याला ऍक्शन घ्यावी लागणार आहे. आपल्याला काहीतरी काम करायला सुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठीच मी सांगतो की आता इथून पुढे स्टॉप विशिंग अँड स्टार्ट डुईंग, काहीतरी काम करायला सुरुवात केली पाहिजे. मग आता आपल्याला करायचंय काय नाही? ठीक आहे, आपण म्हटलो की आपल्याला करायचंय, सगळं करायचंय, चांगलं करायचं, पण नेमकं काय करायचंय, कसं करायचंय हे पण सांगणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच पेपरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं हे खराब होतं, त्याच्यामुळे कॅन्सर होतो, हे अटॅकचं प्रमाण वाढलंय वगैरे वगैरे वगैरे. पण ह्याच्यावर सोल्युशन काय हे आज कुणीच देत नाहीये. तर आता धन्वंतरी पूर्णपणे सोल्युशन देते, म्हणजे नुसतीच भीती घालत नाहीये, तर आपण प्रॉपर सोल्युशन देतोय. नुसतं शेतकऱ्यांना नाही तर त्यातून येणाऱ्या प्रोडक्टमुळे सगळ्या मानव जमातीला विषमुक्त अन्न खायला मिळणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे आपलं आपण ब्रीदवाक्यच घेऊन चाललेलं आहे की विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न आणि कर्जमुक्त शेतकरी. कारण आज शेतकऱ्यामध्ये पण जास्त आत्महत्या होत आहेत, तर दोन्हीची कारण एकच आहे. जर आपण त्याची माती सुधरवली तर त्याचं उत्पन्न वाढायला नक्कीच फरक पडणार आहे, त्याचा खर्च वाचणार आहे. म्हणजे आपण डायरेक्ट मुळावरती काम करतोय. म्हणजे आज जे काम होतंय की बाबा आपण म्हणतो की पेट्रोल महाग चाललं, पेट्रोल महाग होत चाललंय, डिझेल महाग होत चाललंय, मग ह्याच्यावरती आता किंमत कमी करणं हा तात्पुरता सोल्युशन झालं. मग आज आपल्या नितीन गडकरी सारखे मोठे मोठे नेते आपल्याला काय करताना बघायला मिळत आहेत. एक त्यांनी दिल्ली मुंबई हायवे चालू केला, त्याच्यावरती एक लेन अशी बनवलेली आहे की ती इलेक्ट्रिक, म्हणजे ट्रका वगैरे जरी गेल्या तर त्या ट्रेनला जसं वरती इलेक्ट्रिकला कनेक्ट करायला स्टँड असतं, फक्त त्या ट्रकने त्या लेन मध्ये जायचं, ते स्टँड वरती करायचं, ते इलेक्ट्रिक लेन मधून जेवढा वेळ तो ट्रक चालेल, तो जर 10 किलोमीटर त्या ट्रेन मधून चालला तर पुढे कमीत कमी 300 किलोमीटर जाईल एवढं तो ट्रक चार्ज होणार आहे, इलेक्ट्रिक होणार आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मुळापासून सोल्युशन काढण्याचा प्रयत्न आहे. तसंच आपण धन्वंतरी जो प्रयत्न करते की धन्वंतरी जे सोल्युशन देणार आहे, जे शेतकऱ्याला त्याचा मुळापासून म्हणजे त्याची माती सुधारवण्यावरती आपण भर देतोय, जेणेकरून त्याचा खर्चही कमी राहील, उत्पन्नही वाढेल. कारण कुठलंही सरकार मार्केटला फिक्स रेट देऊ शकत नाही. आपल्याला जर शेतकऱ्याला वाचवायचं असेल तर आपल्या हातात दोनच गोष्टी आहेत, एक तर त्याचा खर्च कमी ठेवणे आणि त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी मदत करणे. तर ह्या दोन्ही गोष्टींवरती आज धन्वंतरी त्याला सपोर्ट करते. पण हे नुसतं शेतकऱ्याच्या फायद्यासाठी नाहीये, फक्त उत्पन्नच वाढणार नाहीये, पण त्यातून येणारं अन्नधान्य, भाजीपाला, फळं जे असणार आहेत हे सगळे विषमुक्त असणार. त्याच्यामुळे हे सगळे सगळं खाल्ल्यानंतर बाकी मानव जमातीला सुद्धा आजारापासून दूर राहण्यासाठी, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपलं हे सोल्युशन, धन्वंतरी जे सोल्युशन आहे हे सगळ्यात परफेक्ट राहणार आहे. मग मातीमध्ये काय असायला पाहिजे? मग पिकांना काय फक्त पाणी टाकून चालणार आहे का? फक्त माती असून चालणार आहे का? तर नाही चालणार आहे. आपल्या मातीमध्ये कमीत कमी 25% हवा ही असलीच पाहिजे, 25% पाणी असलं पाहिजे, 45% मिनरल्स म्हणजे माती आणि बाकीचे खनिज पदार्थ, आणि 5% ऑर्गॅनिक मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काडी, कचरा, पाला पाचोळा वगैरे, आणि त्या 5% मध्ये 2% साधारणपणे त्याचं ऑर्गॅनिक कार्बन असला पाहिजे. पण आता हे मातीचं समीकरण कुठेही राहिलेलं नाही, हे पूर्ण बिघडून गेलेलं आहे. आपल्या मातीमध्ये हवाच नाहीये, माती भुसभुशीतच नाहीये. ज्या गांडुळांना आपण शेतकऱ्याचे मित्र म्हणायचो, कशासाठी त्याला शेतकऱ्याचे मित्र म्हणायचो? कारण ते पूर्ण मातीची उलतापालत करायचे, मातीला भुसभुशीत ठेवायचे, जेणेकरून मातीमध्ये हवा राहायची, आणि ती हवा राहिल्यामुळे नक्कीच फरक पडत होता, पीक चांगलं येत होतं. आता हे माती आपली दगडासारखी कडक होत चाललेली आहे. माती दगडासारखी कडक झाल्यामुळे काय नुकसान होते लक्षात घ्या. समजा आपण एखाद्या छान हॉलमध्ये बसलेलो आहोत, बऱ्याच वेळा आपण ट्रेनिंगसाठी चांगल्या चांगल्या हॉलमध्ये बसतो, छान एसी असतो. मग त्या हॉलची जर कॅपॅसिटी असेल 100 लोकांची, त्या हॉलमध्ये जर समजा 200 लोक भरले, तिथला एसी बंद आहे, फॅन बंद आहे, खिडक्या दरवाजे बंद आहेत, तर काय होणार? आपला जीव गुदमरणार. 15-20 मिनिट आपल्याला तशाच अवस्थेत जर ठेवलं तर हळूहळू काही लोक चक्कर येऊन पडतील, ते साधी खुर्ची सुद्धा सरकवण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये राहणार नाही. म्हणजे आपल्याला जर कुठलंही काम करण्यासाठी एनर्जी पाहिजे असेल तर आपल्या त्या हॉलमध्ये किंवा रूममध्ये हवा खेळते असणं गरजेचं आहे.
तसंच झाडांची वाढ चांगली व्हावी, त्याचं उत्पन्न चांगलं जर यायचं असेल तर त्या मातीमध्ये हवा खेळते असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे माती मध्ये हवा खेळती पाहिजे. बाकी मग पाणी आणि बाकीचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर नक्कीच उत्पन्नामध्ये फरक पडतो. आता मग आपली माती दगडासारखी कडक का होतीये, का खराब होत चाललेली आहे? आता अगोदर तर लाकडी फळाचे नांगर होते, बैल आरामात नांगरट करत होते, आणि आता बऱ्याच ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरट होते. पण ट्रॅक्टरने नांगरट केलेलं शेत जरी आपण बघितलं तर लोखंडाचा फाळ असतो, तुम्ही जर व्यवस्थित पाहिला असेल तर तो लोखंडाचा फाळ सुद्धा जमिनीमध्ये 9 इंचाच्या खाली काही जात नाहीये. म्हणजे वरची 7 ते 9 इंचाचीच माती भुसभुशीत होतीये, म्हणजे ती माती किती दगडासारखी कडक झालीये. एवढा मोठा लोखंडाचा फाळ सुद्धा आज आपल्या मातीमध्ये घुसायला तयार नाहीये. मुळं तर नाजूक आहेत, ती काय घुसणार आहेत मग त्याच्यामध्ये. आणि मुळांचं जर कार्य व्यवस्थित नाही चाललं तर पीक चांगलं येणारच नाही. त्यामुळे मग पिकाची प्रतिकार क्षमता कमी राहते आणि त्याच्यावरती रोगराई आणि किडी वाढत जातात. त्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम्स आपल्याला वाढत गेलेले बघायला मिळतात. आता मातीसाठी आपण काय केलं पाहिजे? आज धन्वंतरीचा सगळ्यात पहिल्यापासून प्रयत्न आहे की मातीवरती आपण फार मोठं काम करतोय. कारण माता आणि माती, कायम म्हणतो माता आणि माती याच्यामध्ये फक्त वेलांटीचा फरक आहे, फक्त वेलांटीचा फरक आहे. पण या दोघींना जो विसरला त्याचा अंत जवळ आहे. बरोबर आहे. माता जिच्या उदरात आपला उदय होतो, जन्म होतो, आणि माती जिच्या उदरामध्ये आपला अस्त होतो, अंत होतो. पण आपली आई तरी आपल्याला जन्म देते, एक 5-6 महिने दूध पाजते, त्यानंतर 15-20 वर्षापर्यंत स्वयंपाक करून खाऊ घालते. पण माती जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आपल्याला ही माती सांभाळते, लक्षात घ्या. मग त्या मातीला काय हवं काय नको याचा कसलाही विचार न करता आपल्या मनाला जे येईल ते आपण मातीत टाकत चाललेलो आहोत. मग आता मग मातीमध्ये आपण काय काय टाकतोय? जी खतं वापरली जातात, दगडासारखी कळा झाली, जी आज खतं आपण वापरतोय त्याचेच हे दुष्परिणाम आहेत. मी एक उदाहरण घेईल त्यातलं. युरिया जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामध्ये नत्राचं प्रमाण 46% आहे, उरलेलं 54% काय आहे? कोणी म्हणतं रॉ मटेरियल आहे, कोणी म्हणतं फिलर आहे. त्याचा अर्थ काय? त्यात लाकडाचा भुस्सा आहे का शेणखत आहे? नाही, ते सगळे शेणखत नाहीये, लाकडाचा भुस्सा नाहीये, हे सगळे केमिकल्स आहेत. ज्या केमिकलचं विघटन कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 500 वर्षापर्यंत होत नाही, ते तसंच तसं आपल्या मातीमध्ये पडून राहतं. तसंच आपल्या मातीमध्ये पडून राहतं. त्यामुळे मग माती आपली दगडासारखी कडक होत जाते. त्याच केमिकल्समुळे गांडुळं मिळली, त्यामुळे जीवाणूची संख्या संपत चालली, जीवाणू संपल्यात जमा आहेत. म्हणून खताचा डोस किती वाढत चालला तरी उत्पन्न वाढत नाहीये. कारण कोणतंही टाकलेलं खत पिकाला तसंच तसं उचलून घेता येत नाही. त्याला हे जीवाणू असतात ते उपलब्ध मध्ये कन्व्हर्ट करत असतात, अवेलेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करत असतात. जसं मार्केटमध्ये गहू आणून आपण डायरेक्ट होऊ शकत नाहीये, त्या गव्हापासून पोळी बनण्याची एक प्रोसेस आहे, तसंच टाकलेल्या खताची पण एक प्रोसेस असते अवेलेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करण्याची. आणि हे मातीतल्या खताला उपलब्ध करून देण्याचं काम, पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम हे मातीतले जीवाणू करत असतात. पण आता ते जीवाणूची संख्या संपत चालली, त्यामुळे खतांचा डोस वाढून सुद्धा उत्पन्न आज वाढत नाहीये. आज किती खतं पडतायत एका एकरामध्ये? एका वर्षभरामध्ये जरी आपण विचार केला, कमीत कमी 10 ते 12 पोती खताची पडतायत आपल्या भागामध्ये. काही काही ठिकाणचा ऊसा शेतकरी 20-25 पोत्यापर्यंत पण पोहोचलेला आहे. आपण कमीत कमी 10 पोती जरी विचारात घेतली, 50 किलोची 10 पोती म्हणजे 500 किलो खत. कोणत्याही खतामध्ये 30% 70% केमिकल्स आहे. बघा, युरियाचं जसं आपण बघितलं 54% केमिकल, 46% नत्र. बरं 18-18-10 बघा, 18-36 आणि 10-46, परत 54% केमिकल. 10-26-26, 26-52, 10-62, 38% केमिकल. त्या खतावरती जे काही ग्रेड लिहिलेले असते त्याची बेरीज करा, 100 मधून वजा करा, उरलेलं जे काय आहे ते सगळं सगळं केमिकल्स आहे. म्हणजे कमीत कमी 30 ते 70% केमिकल्स आहेत. 30 ते 70 याचा आपण ऍव्हरेज 50% पकडूया. म्हणजे 500 किलो आपण जे खत टाकतोय त्याच्या माध्यमातून कमीत कमी 250 किलो एका वर्षात एका एकरात चालले. एका एकरात एका वर्षात 250 किलो केमिकल चालले. 10 वर्षाचा आपण विचार केला तर 2,500 किलो केमिकल गेले. चला, अगोदर केमिकल खतं थोडी आपण कमी टाकत असेल, त्यामुळे आपण 2,000 किलो पकडूयात. म्हणजे आपण करतोय काय? दर वर्षाला 200 ते 250 किलो सिमेंट आणतोय आणि आपण एका एकरात टाकत सलग जर असं 10 वर्ष केलं तर काय अवस्था होईल मातीची? तीच अवस्था आपली मातीच्या केमिकलच्या खतांमुळे झालेली, लक्षात घ्या. समजा जमिनीवरती सिमेंटचा कोबा केलेला असेल, पाऊस पडला, पाणी मुरेल का वाहून जाईल? पाणी पडलं तर ते वाहून जाणार आहे, आत मुरणार नाहीये. असं जर आपल्या भागामध्ये ज्यावेळेस एखादा मोठा पाऊस होईल त्यावेळेस तुम्ही नीट बघा, इथून पुढे पण आवर्जून बघा, पाणी तुम्हाला वाहून जाताना दिसेल. पण पाऊस थांबल्यानंतर तुम्ही उकरून बघा माती, तिथे तुम्हाला 5 ते 6 इंचाच्या खालची माती कोरडी सापडेल.
याचा अर्थ सिमेंट टाकल्यानंतर जशी अवस्था होते, पाणी जमिनीत न मुरता वाहून जातं, तशीच अवस्था या केमिकलमुळे आपल्या जमिनीची झालेली आहे. मग आता जमिनीला परत एकदा जर नीट करायचं असेल तर ह्या केमिकल खताचा वापर आपल्याला कमी करावा लागेल. आता ह्याचा कमी केला तर परत लोकांना भीती वाटते की मग आपलं उत्पन्न घटलं तर. पण मला सांगा, ह्याचा डोस वाढवून तरी उत्पन्न वाढतंय का? नाहीच वाढत आहे. याला आपण पर्याय आहेत ना. आपण खतं कोणती कोणती टाकतो लक्षात घ्या. एक तर युरिया जास्त वापरला जातो किंवा नायट्रोजन वालं खत वापरलं जातं. तसं बघितलं तर आपल्या पिकांना नायट्रोजनची गरज असते. का गरज नव्हती आपल्या पिकांना नायट्रोजनची? कारण आपल्या हवेमध्ये सगळ्यात जास्त नत्र आहे. 78% नत्राचं प्रमाण हवेमध्ये आहे. मातीमध्ये जीवाणू होते, हवेनं नत्र खेचून घ्यायचे आणि पिकांना द्यायचे, त्यामुळे तो बॅलन्स साधला जात होता. आता मातीतल्या जीवाणूंची संख्या संपत चालली, म्हणून हवेत नत्र असून सुद्धा पिकाच्या कामाचं नाही. म्हणजे काय? माझ्या घरी अन्नधान्य पडलंय, भाजीपाला पडलेला आहे, पण मला स्वयंपाक बनवता येत किंवा घरी स्वयंपाक बनवणारं कुणी नाही. एक तर मला उपाशी झोपावं लागेल किंवा बाहेरून जेवण मागवावं लागेल. सेम हवेमध्ये एवढं नत्र असून सुद्धा पिकाच्या कामात येत नाहीये, कारण उपलब्ध करून देणारे जीवाणूच मातीमध्ये नाहीयेत, म्हणून आपल्याला बाहेरून टाकावं लागते. लक्षात. जसे जसे आपल्या प्रोडक्टच्या माध्यमातून आपल्या मातीतल्या जीवाणूंची संख्या वाढेल, ऑटोमॅटिकली आपल्याला लक्षात येईल की आपण युरियाचा डोस कमी कमी करत करत पुढच्या 5-6 वर्षांत 1-2 किलो जरी युरिया टाकला तरी आपलं उत्पन्न आपल्याला चांगलं आलेलं बघायला मिळेल. मग दुसरं काय टाकतो आपण? डीएपी टाकतो. बऱ्याच वेळा डीएपी, एसएसपी वगैरे वापरलं जातं फॉस्फरस साठी. तर तसं पाहिलं तर तुम्ही कुठल्याही ऍग्रिकल्चरच्या सायंटिस्टला भेटा आणि विचारा की डीएपी मधून किती फॉस्फरस पिकाला मिळतं. असतं किती? 18-46-0, म्हणजे 46% फॉस्फरस असतं, पण मिळतं किती? यातलं फक्त 15-20% पिकांना अवेलेबल होतं, बाकी 80-25% मातीमध्ये फिक्स होतं. 46 मधलं 15-20% म्हणजे फक्त 8. कधी? 100 किलो डीएपी टाकल्यानंतर, म्हणजे 2 बॅगा डीएपीच्या टाकल्यानंतर फक्त 8 किलो फॉस्फरस पिकाला मिळत आहे, म्हणजे एका बॅग मधून 4 किलो मिळालं. 50 किलोच्या बॅग मधून 4 किलो फॉस्फरस केलं, 1-2 किलो नत्र सोडा, उरलेलं 44-45 किलो जे आहे, जे मातीमध्ये फिक्स होतं, म्हणजे मातीला दगडासारखं कडक बनवतंय. आता याला पर्याय आलेला आहे. 100% आजपासून आपण डीएपी किंवा एसएसपी बंद करून जो पर्याय आलेला आहे तो वापरू शकतो. मग पर्याय काय? तर प्रॉम जे आपलं आहे. प्रॉम म्हणजे काय? फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. समजायला तुम्ही याला ऑर्गॅनिक डीएपी म्हणू शकता. नाही कुठे डीएपी छापून येणार नाही, कारण डीएपी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट आहे का केमिकलचं नाव आहे. हे केमिकल नाहीये. हे प्रॉम फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर. तर कोणता एखादा पर्याय येतो, एखादं चांगलं काहीतरी येतं किंवा त्याच्याकडे सरकार प्रमोट करत असतं, त्यावेळेस मग त्या रिलेटेड भरपूर कंपन्या मार्केटमध्ये येतात, चांगल्या येतात, खराब येतात. आज अशाच ऑर्गॅनिक डीएपी म्हणजेच प्रॉम देणाऱ्या जवळपास 100-200 कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत किंवा येण्याच्या मार्गावरती आहेत. पण बाकी कंपन्या काय वापरतात प्रॉम तयार करायला? हे मी का सांगतो डिटेल? कारण बऱ्याच जण असं म्हणतील की प्रॉम तर मार्केटमध्ये 700-800 रुपयापासून पण मिळतं, आपलं 1400-1500 ला का? हे का फरक आहे? कारण बघा, एक आज मार्केटमध्ये 1 लाख रुपयाची पण कार आहे आणि 1 कोटी रुपयाची पण कार आहे. काही फरक आहे की नाही त्याच्यामध्ये? काहीतरी फरक आहे, म्हणूनच किमतीमध्ये फरक आहे. तसंच आज मार्केटच्या प्रॉम मध्ये आणि आपल्या प्रॉम मध्ये काय फरक आहे हे जर आपण समजून घेतलं, तर उद्या आपला कोणी प्रश्न विचारला की आपलं महाग का किंवा असं का, तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे त्याच्यात. तर बाकी कंपन्या, त्यातल्या 10% कंपन्या प्रेसमड वापरतात. म्हणजे शुगर फॅक्टरी जे प्रेसमड असतं ते जर आपण टाकलं शेतामध्ये, ते लवकरच डिझॉल्व्ह होत नाही मातीमध्ये, त्याचं विघटन होत नाही. त्यातल्या बऱ्याच कंपन्या ते वापरतात. 90% कंपन्या हे सिटी वेस्ट वापरतात, शहरातला कचरा. आता शहरातल्या कचऱ्यामध्ये काय काय असतं आपल्याला माहिती? प्लास्टिक वगैरे. त्याचं श्रेडिंग केलं, भुगा केला, पावडर बनवली, त्यात रॉक फॉस्फेट ऍड केलं, डिंकासारखा पदार्थ टाकून एक छान गोळी बनवून आपल्या हातामध्ये दिली, ती बघून आपल्याला काय कळणार आहे? हो, आतमध्ये काय? 2-3 वर्षाच्या वेळेस आपण वापरू, त्यानंतर उत्पन्न अजून कमी कमी होत जाईल, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की अरे हे काहीतरी चुकीचं आहे. तर एकमात्र धन्वंतरी अशी कंपनी आहे, धन्वंतरीची एकमात्र अशी कंपनी पूर्ण भारतामध्ये, जी प्रॉम तयार करायला फक्त आणि फक्त देशी गाईच्या शेणखताचा वापर करते. त्यामध्ये आपण रॉक फॉस्फेट ऍड करतो आणि ह्याच्यापासून आपण चांगलं प्रॉम तयार करून मार्केटला देतोय. मला सांगायला अभिमान वाटतो की आता परवाच 13 तारखेला या प्रॉम साठी आणि आपल्या गोरस साठी आपले जे डॉक्टर संतोष साने आहेत, त्यांचा पूर्ण भारतामधून ज्या काही 150 कंपन्या पुढे आलेल्या होत्या, असे वेगळे काहीतरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट देणाऱ्या, या 150 कंपन्यांमधून त्यांचा प्रोडक्ट, आपलं जे प्रॉम आहे, आपलं धन्वंतरी जे गो प्रॉम आहे, त्याला पहिला नंबर मिळालेला आहे. लक्षात घ्या. हे किती इनोव्हेटिव्ह आणि किती चांगलं प्रोडक्ट आहे. आपल्याला एक अभिमान पाहिजे की ज्याला भारतामधल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी नावाजलं, त्याला 1 नंबर पहिला मिळालेला आहे. 150 पेक्षा जास्त कंपन्यांमधून पहिला नंबर आलेला आहे. म्हणजे आपण कुठेतरी सगळ्यांपेक्षा पुढे आहोत, सगळ्यांपेक्षा आपण टॉपला आहोत. आपलं प्रॉडक्ट कुठेतरी वेगळं आहे, युनिक आहे, हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे.
जिथं आज 50 किलोच्या डीएपीच्या बॅग मधून 4 किलो फॉस्फरस मिळतं, तर आपल्या 40 किलोच्या प्रॉमच्या बॅग मधून कमीत कमी 5 किलो फॉस्फरस पिकाला अवेलेबल होत आहे. प्लस त्याच्यामध्ये आपण काही बॅक्टेरिया ऍड करत असल्यामुळे काय होतं, त्याला इझिली अवेलेबल होऊन जातं. आता डीएपी मधलं उरलं 45 किलो मातीमध्ये फिक्स होऊन मातीला दगडासारखं कडक बनवतो. आपल्या प्रॉम मध्ये जे आहे उरलं 35 किलो चांगल्या क्वालिटीचं चांगलं कुजलेलं शेणखत आहे. माती खराब होईल का चांगली होईल? उलट जी खराब झाली होती ती पण चांगली होईल, जी अजून खराब होणार होती ती खराब होण्यापासून वाचणार आहे. ऑटोमॅटिकली मातीतल्या जीवाणूंची संख्या वाढायला चालू होईल, गांडुळाची संख्या चालू होईल वाढायला, आणि मातीतला ऑर्गॅनिक कार्बन पण वाढायला चालू झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. जिथं जिथं हे प्रॉडक्ट वापरले, ह्यावेळेस सुद्धा हरभऱ्याला तर ज्या ज्या लोकांनी पीक प्रॉम वापरलेला आहे, परत त्यांनी ठरवलं की इथून पुढे आपल्याला डीएपी एसएसपी कम्प्लीट बंद करून फक्त आणि फक्त धन्वंतरीचं प्रॉमच वापरायचं सगळ्या पिकांसाठी. त्यामुळे सांगतो, तुम्ही फक्त सुरुवातीला हक्कानी फोर्सफुली जरी काही शेतकऱ्यांना हे प्रॉडक्ट दिलं तरी घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही चुकीचं काहीच देत नाही. लक्षात ठेवा, लोक कुठं कुठं फोर्स करतात. समजा मी दारू पित नाही माहित असेल एखाद्याला, तर एखाद्या जर सगळे प्यायला बसले, मी सोबत बसलो असेल तर ते म्हणतात घे रे, काय फरक पडतो? खात नसेल गुटखा वगैरे, पुढे कोल्ड्रिंक करतो, एक खडा खाली पुसून काय फरक पडतो? म्हणजे चुकीच्या गोष्टीला, म्हणजे कदाचित उदाहरण चुकीचं वाटत असेल तुम्हाला हे, पण हे घडतं. अशा चुकीच्या गोष्टींसाठी जर लोक फोर्स करत असतील तर आपण एका चांगल्या गोष्टीसाठी कुणाला फोर्स करणं पण चुकीचं नाहीये. आपण त्याचं नुकसान तर बिलकुल करत नाहीये, उलट त्यातून त्याचा फायदाच आपण करून देणार आहोत मित्रांनो. त्यामुळे हे आपण तर वापरू, पण आपण आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा हे दिलं पाहिजे. बाकी मग प्रॉम नंतर आपलं आरपीएस 76 आहे, ते काही फार सांगायची गरज नाहीये. ते लिक्विड पण आहे, दाणेदार स्वरूपामध्ये पण आहे. जर आपण आपल्या आता गव्हाचे जर पेरणी होतात, बऱ्याच ठिकाणी हरभरा लागवड झालेली आहे किंवा लागवड होत आहे, याच्यासाठी जर एकरी आपण 2 बॅगा प्रॉमच्या टाकल्या, त्यामध्ये जर 5 किलो आपण आरपीएस ग्रॅन्युल मिक्स करून जर पूर्ण शेतामध्ये पसरलेला असेल, तर नक्कीच त्याचा आपला फायदा चांगला झालेला मिळणार आहे बघायला. पण त्याच्या अगोदर जो काही काडी कचरा पालापाचोळा पडलेला असतो, त्याचं जर आपण चांगल्या क्वालिटीच्या खतामध्ये रूपांतर केलं तर ते पण नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याच ठिकाणी ऊस असतो, आता ऊस निघायला चालू होईल लोकांचा हळूहळू. जसं जो ऊस निघेल, लोक रान मोकळं करण्यासाठी परत ते पाचट जाळतात बऱ्याच ठिकाणी. आवर्जून लोकांपर्यंत पोहोचा, लोकांना भेटा आणि त्यांना सांगा की हे जाळू नका. लागलं तर गव्हर्नमेंटचा एक GR आहे, ते आपण ग्रुपवरती टाकू की हे जाळायचं नाही, हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे. कारण जाळल्यामुळे प्रदूषण तर वाढतं, पण प्रदूषण ठीक आहे बाबा, बाकी सगळ्याचं होतं, पण आपण स्वतःच सगळ्यात जास्त नुकसान करून घेतोय. आज जी आपली माती आहे तिचं सगळ्यात जास्त नुकसान होते ते पाचट किंवा काडी कचरा पालोपाचोळा जाळल्यामुळे. ते कसं, ज्या वेळेस मागच्या पिकाला आपण काही खतं टाकली होती, त्याचे काही ना काहीतरी अंश त्या पाचटामध्ये पाल्यापाचोळ्यामध्ये राहत असतील. दुसरी गोष्ट, आपण ते पण जाळून टाकतोय, पण याच्यासोबत जमिनीवरचं सगळं आच्छादन आपण ज्यावेळेस जाळतो त्यावेळेस जमिनीमध्ये राहणारे गांडूळ, ते जीवाणू, हे काही जिवंत राहणार आहेत का? ते पण मरून जाणार. जे जे घटक आपल्यासाठी अत्यावश्यक आहेत त्यांना आपणच जाळून टाकतोय. आणि आपण रडतो की आजकाल उत्पन्न वाढत नाहीये, उलट उत्पन्न कमी होत चाललेलं आहे. आपण आपल्या हाताने आपलं नुकसान करतोय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढे काहीच जाळायचं नाही. जे काही काळी कचरा पालापाचोळा पडला असेल, आपल्याला कंपोस्ट रिचच्या माध्यमातून आपल्याला त्याला चांगल्या खतामध्ये रूपांतर करायचंय. आपलं कंपोस्ट रिच भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर सोबत आपण कोलॅबरेट करून बनवलेलं प्रॉडक्ट आहे. म्हणजे आज गव्हर्नमेंटला पण कळलं की की हे प्रॉडक्ट का गरजेचं आहे. कारण प्रदूषण वाढतंय, ते जाळ्यामुळे वाढतंय लक्षात आलं. त्यामुळे गव्हर्नमेंटला वाटलं, गव्हर्नमेंट हे प्रॉडक्टही तयार केलं, बार्कने, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरने. पण मग हे द्यायचं कुणाला? हे कुणाच्या तरी चांगल्या व्यक्तीच्या हातात गेलं पाहिजे. त्या जसं समुद्र मंथनामधून जर विष पण निघालं आणि अमृत पण निघालं. हे जर अमृत राक्षसांना दिलं गेलं असतं, काय झालं असतं? सगळीकडे हाहाकार माजला असता, सगळं नुकसान झालं असतं. मग ते कुणाच्या हातात का कोणती वस्तू द्यायची हे पण समजलं पाहिजे. तर त्याच उद्देशाने गव्हर्नमेंट सुद्धा सर्च करत होती की कुठल्या कंपनीच्या हातात हे प्रोडक्ट दिलं गेलं पाहिजे. खूप कंपन्या होत्या, खूप कंपन्यांनी टेंडर्स भरले होते, खूप मागणी केली होती. पण शेवटी गव्हर्नमेंट विचार करतं की ते कंपनी काय आहे, कशी आहे, तेव्हा सगळं त्यांचा डेटा बघितला. त्यावेळेस त्यांनी कुठेतरी धन्वंतरीचा विचार केला. पण मग धन्वंतरीचा नुसता विचार करून उपयोग नाही, कारण हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचलं पाहिजे. मग तेवढं नेटवर्क कोणाचं आहे ते पण पाहिलं गेलं. धन्वंतरीच अशी एक पूर्ण भारतामध्ये एकमेव कंपनी आहे जी पूर्ण भारतामध्ये जाळं पसरलेलं आहे. त्यामुळे त्यांना खात्री पटली, याच कंपनीच्या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचू शकतो. आणखी त्यांना ज्या काही गोष्टी आवडल्या की धन्वंतरी फक्त प्रोडक्ट विकायचं काम करत नाही, हे शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतं, सांगतं समजावून हे का वापरायचं, कसं वापरायचं, आणि त्याच्यानंतर खूप कमी किमतीमध्ये त्याला ते उपलब्ध करून देतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज गव्हर्नमेंटने आपली निवड केलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे आज आपण एखादी कंपनी जॉईन करताना 17 वेळा विचार करतो, पण त्यांनी एवढं मोठं प्रोडक्ट, चांगलं प्रोडक्ट ताब्यात देत असताना त्यांनी पण तर नक्कीच तेवढा विचार केलेला असेल. या सगळ्या कसोट्यांमध्ये आपण 100% खरे उतरलेलो आहोत. म्हणून आज कंपोसरी सारखं चांगलं प्रोडक्ट आज धन्वंतरीच्या माध्यमातून डिस्ट्रीब्यूट केलं जातं. आता हे झालं ऊसाच्या बाबतीत. पाचटाच्या बाबतीत
बऱ्याच वेळा मिरची टोमॅटोची पण बरेच जण पिकं घेतात. मिरचीमध्ये किंवा हे कुठल्याही ह्याच्यामध्ये पाला गळून पडतो. आता हा पाला का पडलेला असतो गळून? कारण त्याच्यावरती काहीतरी रोगराई आले असेल, ते पान पिवळं पडलं आणि गळून गेलं. आता ज्या वेळेस ते पान गळालं, रोगराई होती म्हणून, म्हणजे वरती तुम्हाला रोगराई दिसली, आपण एखादं कीटकनाशक किंवा एखादं बुरशीनाशक आणलं, वरती आपण फवारणी केली, वरचा पिकावरचा रोग कमी झाला. पिकावरचा रोग कमी झाला, पण ते पाला जो गळलेला आहे शेतामध्ये, मग त्या याचे रोगाचे बिया म्हणजे स्पोर्स ज्याला म्हटलं जातं, ते आपण आपल्या शेतामध्येच ठेवलेलं आहे. आता आपण जर कंपोस्ट रिच पाण्यासोबत जर सोडलं, हे जो काही पाला गळालेला आहे याचं पूर्ण खतामध्ये रूपांतर होईल. आता ज्या पानांवरती ह्या रोगराईचं बी म्हणजे स्पोर्स जिवंत होते, तर पालाच नाही राहिला तर ते बी जिवंत राहील का? स्पोर जिवंत राहतील का? ते पण संपून जातील. म्हणजे आपण जर कंपोस्ट रिच रेग्युलर वापर उभ्या पिकात जरी केला, उभ्या पिकाला कसलंही नुकसान नाही, फक्त आणि फक्त डेड मॅटरवरतीच ते काम करतं, त्याला चांगल्या खतामध्ये रूपांतर करायचं काम करतं. आपल्याकडे डाळिंबाच्या पण बागा भरपूर आहेत. डाळिंबाचा पण पाला गाळला जातो. ज्यावेळेस पानगळ केली जाते बहार पकडायच्या वेळेस, तर हा गळालेला पाला तिथंच असतो. त्या पानांवरती पण तेल्या किंवा कुठल्या ना कुठल्या रोगाचं स्पोर्स असतात, ते त्या शेतामध्येच राहिलेले असतात. तिथे सुद्धा ज्यावेळेस तो पहिलं पाणी देतो, त्या पहिल्या पाण्यानंतर जर आपण त्या पानांवरती जमिनीवरती जर ह्या कंपोस्टची फवारणी केली, तर त्या सगळ्या पानांचं खत तिथं झालेलं आपल्याला बघायला मिळतं. लक्षात घ्या की आपण मातीचा किती विचार करतोय. या कंपोस्टच्या सुद्धा रेग्युलर वापरामुळे आपल्या मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळेल, माती भुसभुशीत झालेलं बघायला मिळेल. शेणखत वापरतो आपण, आजकाल चांगलं कुजलेलं शेणखत तर मिळतच नाही. अर्धवट कुजल्या शेणखतामुळे पिकाला फायदा कमी, नुकसान जास्त होतं. नुकसान काय काय होतं? बऱ्याच वेळा हुमणी वाढते. बऱ्याच वेळा बघितलं असं तुम्ही, शेणखतातच तुम्हाला हुमणीच्या आळ्या दिसतात. हुमणी वाढते कारण त्याची अंडी शेणखतामध्ये असतात. दुसरी गोष्ट, गवत वाढतं. कारण शेतकरी काय करतो, जिथं शेण गोळा करतो तिथं जर गवत उपसलं तर त्याच खड्ड्यात आपण फेकून देतो. बरोबर आहे. मग परत ते बियाला जर शेणाचं कोटिंग झालं, सीड बॉल तयार होतात, शेतात गेलं, पाणी मिळालं की उगवणारच आहे. बऱ्याच वेळा बुरशी वाढते, रोपं मरतात, मुळांवरती बुरशी येते, कारण चांगलं कुजलेलं नाही. त्या शेणखताच्या ढिगाऱ्यावरती जर आपण या कंपोस्टचा वापर रेग्युलर केला, तर त्याच्यामध्ये जवळपास 30 ते 35 दिवसामध्ये त्या शेणखताचं चांगल्या खतामध्ये रूपांतर होईल. ते शेणखत जर आपण आपल्या जमिनीमध्ये वापरलं पिकांसाठी, तर पिकांमध्ये ना बुरशी वाढेल कारण चांगलं कुजलेलं आहे. दुसरी गोष्ट, हुमणी वाढणार नाही, कारण ज्यावेळेस खत तयार होतं, हीट जनरेट होते, गरम असतं, ते हीटमध्ये त्याच्या अंडी मरून जातात. तिसरी गोष्ट, गवत वाढणार नाही कारण त्याची उगवण क्षमता कमी होऊन जाते ते हीटमध्ये. एवढे सगळे फायदे आपल्या कंपोस्ट रिचचे आपल्याला बघायला मिळतात. तर मातीला वाचवणं फार गरजेचं आहे. आता काय झालं, माती आपण चांगली केली, बियाणं लावताना आपण बीज प्रक्रिया करतो. आपलं बीजोरीच आणि आरपीएस बीज प्रक्रियेसाठी फार सुंदर आहे. तर बरेच जण म्हणतात की ऑलरेडी आम्ही बियाणं तर मार्केटमधून आणतो, ऑलरेडी त्याला कंपनीने काही ना काही बियाणं औषध सोडलेलं असतं, त्याला पण बीज प्रक्रिया करायची का? हो, त्याला पण बीज प्रक्रिया करायची. कारण कंपनीने जे त्या बियाण्याला औषध सोडलेलं असतं, त्याचा उद्देश फक्त आणि फक्त त्या बियाण्याला कीड लागू नये एवढाच आहे. आता जो आपल्याला गव्हाचं बियाणं मिळालं किंवा मिळतं किंवा हरभऱ्याचं बियाणं आपण घेतो, हे बियाणं कंपनी तयार केव्हा केलेलं असेल? मागच्या सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याची लागवड झालेली असेल. म्हणजे कुठेतरी जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये आलेलं बियाणं आता कंपनी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये विकते. ते कमीत कमी 6-7 महिने ते बियाणं सांभाळून ठेवायचंय कंपनीला. कोणतंही बियाणं तयार झाल्यानंतर त्याच सीझन मध्ये तयार होतं, 6-7 महिने सांभाळून ठेवावं लागतं. जसं आता समजा आपला गहू निघाला, गहू निघाल्यानंतर आपण वर्षभर खायला 4-5 पोती घरी ठेवतो. काही दिवसानंतर त्याला किडे लागतात, किंवा आपण मार्केटमधून जर 1-2 क्विंटल विकत आणलं, काही दिवसानंतर त्याला किडे लागतात. ते लागू नये म्हणून आपण त्याला काहीतरी औषध सोडतो, त्याला काहीतरी त्यामध्ये इंजेक्शन टाकतो, काही ना काही औषध टाकतो. बियाणं तर महाग आहे, त्याला पण किडे लागू शकतात. ते किडे लागू नयेत म्हणून फक्त कंपनीने त्याला सीड ट्रीटमेंट केलेली आहे. याच्या व्यतिरिक्त त्या औषधाचा दुसरा कसलाही उपयोग नाही. पण आपण जे सीड ट्रीटमेंट रेकमेंड करतो ते आपलं आरपीएस 76 आणि बीजोरिच. त्याच्यामुळे काय होणार आहे? एक तर आरपीएस 76 मुळे अंकुरण क्षमता वाढते, उगवण क्षमता वाढते. दुसरी गोष्ट, आरपीएस मुळे चांगल्या पांढऱ्या मुळाची संख्या वाढते, उगवण क्षमता वाढली, मुळं भरपूर निघाली. आणि बेजोरिच मध्ये जे काही बॅक्टेरिया दिलेले आहेत ते आजूबाजूला पडलेलं अन्नद्रव्य त्याला मिळवून देतं, साहजिकच उत्पन्न वाढणार आहे. फक्त आणि फक्त बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पन्नामध्ये 15 ते 20% वाढ झालेली आपल्याकडे रिपोर्ट्स आहे. आणि बीज प्रक्रिया करायला वेळ येतोच, लागतोच किती? 10-15 मिनिटाचा. खर्च किती येणार आहे? एका एकराचा 500-600 रुपयाच्या वरती नाहीये. पण 500-600 रुपये खर्च केला, 15 ते 20 मिनिटाचा वेळ दिला, हे नक्कीच केलं पाहिजे. त्याच्यामुळे सीड ट्रीटमेंट केली पाहिजे. आता सीड ट्रीटमेंट झाली, सगळं झालं. त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस पुढे बघतो की पीक उगवून आलं की त्यावरती किडी यायला सुरुवात होतात. आपण काय करतो? मार्केटमधून एखादं औषध आणतो आणि त्याची फवारणी करतो, बरोबर.
आता ही ज्यावेळेस आपण फवारणी त्याच्यावरती करत असतो त्यावेळेस म्हणजे पीक उगून आले कीच करावी लागते. पण अगोदर आपण विचार केला की एवढ्या फवारण्या लागत नव्हत्या, आता फवारण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हे असं का झालं? तर आपण जर व्यवस्थित विचार केला, आपण ज्यावेळेस शेताची नांगरट करतो, म्हणजे पहिलं पीक संपल्यानंतर दुसरं पीक ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं लागवड, त्याच्या अगोदर आपण शेत तयार करतो. ते नांगरट ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस कितीतरी पक्षी मागे असायचे. आता तेवढे पक्षी दिसत आहेत का हो? नाहीत दिसत आहेत. हे पक्षी कुठे गेले, का मेले? ह्याच्या मागचं कारण काय होतंय की आपण ज्या काही फवारण्या करतोय त्याच्यामुळे आळ्या मेल्या, ते विष आळ्यांच्या पोटात गेलं. त्या विष खाल्लेल्या आळ्या ज्यावेळेस पक्ष्यांनी खाल्ल्या, ते विष पक्ष्यांच्या पोटात गेलं आणि पक्ष्यांची संख्या कमी होत चालली. आणि पक्ष्यांची संख्या कमी झाल्यामुळे आपल्या फवारण्याचा खर्च वाढला, लक्षात घ्या. म्हणजे पक्षी आपल्याला मदत करत होते, आपल्याला पक्षी मदत करत होते की आपल्या किडी कंट्रोल ठेवण्यासाठी. असंच चीनमध्ये एक वेळेस सर्वे झाला होता की पीक धान्य ज्यावेळेस भरतो, समजा आता ज्वारीचे कणसं भरली, गव्हाची भरली किंवा काही जे असेल धान्य, त्यावेळेस पक्षी येतात, बसतात आणि ते धान्य नुकसान करायचे. त्याच्यामुळे मग तिथल्या सरकारने काय केलं, फतवा काढला. कारण तिकडे हुकुमशाहीच आहे. फतवा काढला की चिमण्या मारायच्या. ह्या चिमण्यांमुळे आपल्या पिकाचं नुकसान होतंय, शेतकऱ्याचं नुकसान होतंय, अन्नधान्याचं प्रोडक्शन कमी होत आहे. त्यामुळे चिमण्या मारायच्या. जो चिमण्या मारून आणून देईल त्याला काही ठराविक पैसे दिले जाते. पर चिमणी त्याला काही रेट ठरला होता, जसं समजा 10 रुपये असेल किंवा 100 रुपये असेल, तर प्रत्येक पक्षामागे एवढे एवढे पैसे त्यांना मिळतील. मग लोकांना तर काय तेच पाहिजे होतं. मग लोकांनी उठ सूट एकच काम की चिमण्या मारायच्या आणि देऊन नेऊन द्यायच्या किंवा तिथं दाखवायचे, त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि नंतर ते खात असतील काय करत असतील त्यांचं त्यांना माहिती. पण ह्या चिमण्या संपत चालल्या. एक वेळेस असं लक्षात आलं की चिमण्या पूर्ण संपल्या आणि तिथं आळ्यांची संख्या वाढायला सुरुवात झाली. कारण त्या आळ्याला खाणारे पक्षीच नव्हते. आळ्यांची संख्या वाढत चालली, ते वेगळ्या पद्धतीने नुकसान व्हायला सुरुवात झालं. मग परत एकदा त्यांची कमिटी बसली, त्यावेळेस चर्चेतून असं लक्षात आलं की पक्ष्यांची संख्या घटल्यामुळे आळ्यांची संख्या वाढते आणि आपलं नुकसान होतंय. त्यावेळेस परत त्यांनी चिमण्या इम्पोर्ट करून ते पाळायला चालू केले, लक्षात. आणि आपण जर एवढ्या फवारणी करतोय, आपल्याकडचे पण पक्षी मरत चाललेत, त्यामुळे आपला फवारणीचा खर्च वाढत चाललेला आहे. त्यासाठी हा बॅलन्स ठरण्यासाठी नीट राहावा. म्हणून जर आपण आपल्या पिकांवरती जर केमिकल कीटकनाशकांचा वापर कमी केला तर पक्षी जे मरतायत ती संख्या कुठतरी वाचेल आणि आपला फायदा होईल, आपल्या फवारण्या वाचणार आहे. मग आपण काय करतोय, आपले केमिकल कीटकनाशकांच्या ऐवजी आपले ऑर्गॅनिक कीटकनाशक आहेत. जर आपल्याला केमिकल पेक्षा पण चांगले रिझल्ट मिळत असतील तर मग हरकत काय. आणि शेतकऱ्याचा उद्देश काय की बाबा माझ्या पिकावरती किडी यायला नको, तेच उद्देश आहे. मग तो केमिकल फवारला काय ऑर्गॅनिक, त्याचा जर उद्देश सफल होत असेल तर त्याला काही त्रास आहे का? आपण जर फक्त ऑर्गॅनिक सांगत त्याकडे गेलो तर ते पटकन कदाचित करणार नाही. पण त्याला जर सांगितलं तुम्ही जो केमिकल वापरताय ना त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील, त्यापेक्षा तुम्हाला नक्कीच किडीचा कंट्रोल चांगला मिळेल आणि त्यातल्या हे प्रॉडक्ट जर ऑर्गॅनिक असेल तुमच्यासाठी आणखी फायदेशीर आहे. मग तो तयार करा. त्यासाठी रिझल्ट महत्वाचे आहेत आणि आपल्या सगळ्या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्यातून आहेत, आपल्याला माहिती आहे. त्यासाठी आपलं इम्युनिटी चार्टर आहे, जे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करू शकतो. ह्याचा वापर जर आपला अमावस्येच्या 1-2 दिवस मागे पुढे जर झाला तर नक्कीच याचा फायदा जास्त आहे. तर त्याच वेळेस का, आता भरपूर वेळा आपण बोललेलो आहोत, पण तरी काही नवीन लोक असतील त्यामुळे आपण बऱ्याच गोष्टी रिपीट पण करतो थोड्या थोड्या प्रमाणामध्ये. आता काय इम्युनिटी चार्टरची फवारणी होणं गरजेचं आहे, कारण अमावस्ये 2 दिवस मागे 2 दिवस पुढे अंधारी रात्र मोठी असते. त्यावेळेस या किडींचं मिलन होतं. किडींचं मिलन झालं की अंडी घेतली जातात आणि त्यातून आळ्या बाहेर पडतात. ही पूर्ण प्रोसेस 6-7 दिवसामध्ये कंप्लीट होते. त्यामुळे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं असेल त्या अमावस्येच्या अगोदर तर अटॅक नव्हता, पण अमावस्या होऊन गेली आणि अटॅक अचानकच वाढ, कारण ही प्रोसेस त्या मधल्या पिरियडमध्ये होऊन गेलेली आहे. मग जर आपण अमावस्येच्या 1-2 दिवस अगोदर जर ह्याची फवारणी केलेली असेल आपल्या इम्युनिटी चार्टरची, तर एक कडवट उघरट वास पसरतो. त्या उघरट वासाने तिकडे किडी येत नाहीत मिलन करायला. त्या भागामध्ये किडी मिलन करायला येत नाहीत, म्हणजे तिथं मिलन नाही झालं, तिथे अंडी घातली जाणार नाहीत. अंडी समजा बाय चान्स काही घातली गेलीच तर त्याच्यामध्ये अंडीनाशक पण आहे. आपल्या इम्युनिटी चार्टरामध्ये जट्रोफा नावाची एक वनस्पती जी अंडीनाशक आहे, म्हणजे अंडी मेली. समजा काही अंडी सुटली, ज्याचा औषधाचा संपर्क आला नव्हता, त्यातून तर आळ्या बाहेर येणारच आहेत. पण त्या खातील काय, ज्याच्या पानावरती त्या बाहेर आले ते पानच खाणार आहेत. जसं त्या पान खायला तोंड उघडतात त्यांच्या लक्षात आलं, अरे खूपच कडू आहे, खूपच घाण आहे. कारण त्यावरती कडुनिंबाचा रुईचा एक कडवट थर पसरलेला आहे. ते खूपच घाण आहे, खायच्या लायकीच नाहीये. त्या किडी काही खातच नाही. उपाशी राहून त्या आळ्या मरतात, त्या किडी मरतात. तर ज्या किडी आळ्या उपाशी राहून मेल्या त्या जर पक्ष्यांनी खाल्ल्या तर पक्षी मरतील का? तर नाहीच मरणार आहे. हा जो निसर्गाचा समतोल आहे तो आपण बिघडवत नाही. उलट आपण त्याला सपोर्ट करतोय तो समतोल व्यवस्थित राहावा म्हणून.
आपल्या बऱ्याच लेक्चरमध्ये तुम्हाला मधमाशीबद्दल पण सांगितलं जातं, ऐकायला भरपूर वेळा मिळालेला असेल तुम्हाला. आतापर्यंत मार्केटमध्ये एवढ्या कंपन्या तुम्ही पाहिल्या, एवढे प्रॉडक्ट वापरले असतील, एवढे कंपनीचे मीटिंग अटेंड केल्या असतील, कधीतरी कुठल्या कंपनीच्या तोंडून कंपनीच्या माणसाच्या तोंडून मधमाशीबद्दल किंवा पक्ष्यांबद्दल एवढं कळकळीने बोलताना ऐकलंय का हो तुम्ही? नाही. कारण ते त्यांच्यामुळेच तर त्या केमिकलमुळेच तर प्रॉब्लेम येत आहेत, त्याच्यामुळेच मधमाशा मारत आहेत, त्यामुळेच पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. मग ते कशाला बोलते? एक मात्र धन्वंतरी अशी कंपनी आहे त्याचे एकही प्रॉडक्ट ना प्राण्या पक्ष्यांना घातक आहे, ना मानव जातीला घातक आहे, ना निसर्गाला घातक आहे. हे सगळ्यात महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. जर एवढे चांगले प्रोडक्ट जर आपल्या हातामध्ये असतील तर मग आपण थांबून चालणार आहे का? हे काम कुणीही एकटं दुकटं करू शकत नाही. मी परत एकदा बोलतोय, हे आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागणार आहे. ही सगळ्यांना साथ एकमेकाची द्यावी लागणार आहे. कारण जर खरोखर आपल्याला वाटत असेल की आपलं म्हातारपण चांगलं जावं, आपल्या मुलाबाळांचं आयुष्य चांगलं राहावं, तर आपण जर ह्या गोष्टी करत राहिलो तर नक्कीच फायदा आहे. आता बोलता बोलता आपण कीटकनाशकाबद्दल बोललो, जमिनी संवर्धनाबद्दल बोललो, कंपोस्ट बद्दल बोललो, पण आणखी महत्वाचं आपले काही बुरशीनाशक आहेत ते पण बोलणं गरजेचं आहे. कारण फक्त कीटकनाशकांचाच वापर मार्केटमध्ये होत नाही, काही बुरशीनाशक, काही बॅक्टेरियानाशक पण वापरले जातात. आता तिथे जर आहे की केमिकल्स वापरले तर परत नुकसान आहे. मग आपण काय करतोय की मायकोरिच हे असं आपण प्रोडक्ट दिलेलं आहे की जे बॅक्टेरियल डिसीज आणि फंगल डिसीज दोन्ही वरतीही चांगलं काम करतं. उलट जेवढं वातावरण घाण तेवढे याचे रिझल्ट चांगले. कारण आपण जर भाकरी उन्हाळ्यामध्ये उघडी ठेवली आणि हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये किंवा ज्यावेळेस जास्त धुकं पडतं अशा पिरियडमध्ये उघडी ठेवली तर पटकन बुरशी कधी येणार आहे त्याच्यावरती? पावसाळा, हिवाळा किंवा धुकं असतं त्यावेळेस उन्हाळ्यापेक्षा, बरोबर? म्हणजे हे वातावरण त्या बुरशीजन्य आजारांसाठी, वाढीसाठी पोषक आहे. आता आपल्या मायक्रोरिच मध्ये आपण जर काही बुरशी दिलेल्या आहेत, काही बॅक्टेरिया दिलेले आहेत, त्याची पण संख्या वाढणार आहे. म्हणजे आपण समजा केमिकलची फवारणी केली, अगोदर काही बुरशी होती, केमिकलची फवारणी केली, थोडासा कुठेतरी डाग शिल्लक राहिला होता, जिथपर्यंत औषध पोहोचलं नव्हतं. परत वातावरण असं फेवरेबल मिळालं, त्याला वातावरण खराब झालं आपल्या भाषेत, की परत ती बुरशी पसरणारच आहे. पण आपलं मायक्रोरिच ज्यावेळेस आपण फवारलेलं असेल तर त्यावेळेस खराब वातावरणात त्याची वाढ आणखी होणार. म्हणजे जरी आपलं नुकसान करणाऱ्या बुरशी किंवा बॅक्टेरिया तिथं वाढल्या तरी त्याचा कंट्रोल करणाऱ्या मायक्रोरिच मधल्या बुरशी आणि बॅक्टेरिया पण तिथं जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे तिथं रोगांचा कंट्रोल चांगल्या प्रमाणात आलेला आपल्याला बघायला मिळतो. आजकाल द्राक्ष वगैरे खाल्ल्यानंतर घसा खवखव करतो म्हणतात लोक. आता मी महाबळेश्वर भागामध्ये फिरतो तर त्या स्ट्रॉबेरी आता नको म्हणतात लोक खायला, एवढं केमिकलचं प्रमाण तिथं आता वाढत चाललेलं आहे. नको म्हणतात कारण खूप फवारण्या होत आहेत. म्हणजे जर आपण चांगलं उत्पन्न भरपूर घेण्यासाठी कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर केला, उत्पन्नही चांगलं काढलं, पण त्याला जर गिराईक घेणारच नसेल तर उपयोग आहे का ते उत्पन्न काढून तरी? कारण शेवटी काय, आता कस्टमर पण अलर्ट होत चाललेला आहे, हेल्थच्या बाबतीत तो अवेअर होत चाललेला आहे की हे जे काही केमिकलचा वापर होतोय शेतीमध्ये, याच्या वापरामुळेच आपलं नुकसान होत चाललेलं आहे, आपलं आरोग्य खराब होत चाललं, हे लोकांच्या लक्षात येत चाललेलं आहे. पैसे लोक मग माल इम्पोर्ट करून खातील, आपल्या मालाला कोणी हात लावणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे आज ज्या शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं त्याला मारणारा, विष खाऊ घालून मारणारा असं जर कोणी म्हणत असेल तर मला तर ते नक्कीच आवडणार नाहीये. आणि मला खात्री आहे तुमच्या पैकी सुद्धा हे कोणालाच आवडणार नाहीये. तर आपण परत एकदा सगळे मिळून ह्याच्यावरती काम करूयात. हे प्रॉडक्ट आपण आपल्या जवळच्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. हे पोहोचवण्याचा उद्देश एकच आहे की फक्त काय विकायचं काम आपल्याला करायचं नाहीये. कारण शेवटी हे जे प्रॉडक्ट वापरले तर त्यातून येणारा अन्नधान्य, भाजीपाला जे असेल तो विषमुक्त आपल्याला पण खायला मिळणार आहे. म्हणजे आपला त्यातून स्वार्थ महत्वाचा काय आहे की आपल्याला विषमुक्त खायला मिळावं. पैसे वगैरे येणारच आहेत, ते काय कोणी चुकणार नाहीये, कुठलंही काम करून पैसे मिळू शकतात. पण त्यातलं एखादं चांगलं काम करून जर 4 पैसे आपल्याला येत असतील, हे नक्कीच चांगलं काम आहे. पैसे कमवण्यासाठी आज कितीतरी ऑप्शन्स आहेत. आज पाकिस्तान मधून ऑफर येत आहेत, आतंकी संघटनांमध्ये सामील व्हा, तुमच्या घरच्यांना आपण रुपये देऊ. आहेत का आपले तत्व किंवा आपले संस्कार आपला अलाव करतील का? नाहीत करणार आहे. मग जर एखादं चांगलं काम करून म्हणजे आपले प्रोडक्ट देण्यामुळे त्या शेतकऱ्याचा खर्च कमी राहणार आहे, त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे, त्याची माती चांगली सुधारणार आहे, त्याच्यामध्ये मिळणारा अन्नधान्य, भाजीपाला आपल्याला विषमुक्त मिळणार आहे, एवढं सगळं काम जर चांगलं पुण्याचं काम जर आपल्या हातून घडणार असेल तर नक्कीच आपण चांगलं ताकदीनिशी केलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या बाजूने मी एकच बोलतो की धन्वंतरीची जी टीम आहे, हा एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्याला मिळवून दिलेला आहे. एवढा चांगला जर संधी आपल्याला मिळालेली असेल तर ती जर आपण हातातून घालवली तर परत आपल्या रडण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. त्यामुळे एक चांगलं प्रोडक्ट, चांगली कंपनी, चांगली संधी आपल्या हातामध्ये आलेली आहे, ते अजिबात कुठेही न वाटता आपण जर त्यावरती पुरेपूर काम केलं तर नक्कीच आपण ह्याच्या पुढे एक वेगळं मिरॅकल घडू शकतो.
कारण आपण ज्या वेळेस हे केलं 1947च्या रणसंग्रामामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये आपला भाग घेता आलेला नाही. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांसोबत आपल्याला कधी लढता आलेलं नाहीये. पण आता एक वेगळी क्रांती होतीये, एक वेगळी क्रांती, एक ऑर्गॅनिकची क्रांती आता होतीये. या क्रांतीमध्ये जर आपण हिरिरीने भाग घेतला तर आपण नक्कीच एक जगावरती छाप सोडून जाऊ, आपल्या देशामध्ये एक छाप सोडून घेऊ की त्या ऑर्गॅनिकच्या क्रांतीमध्ये आमचा सुद्धा फार मोठा नसला तरी खारीचा तरी वाटा आहे. पण आपण सगळे मिळून जर ताकदीनिशी जर याच्यामध्ये उतरलो तर हे आपण लवकर अचीव करू शकतो. कारण मागच्या 15-20 वर्षात आपण सगळं खराब करून टाकलंय. सगळे मिळून केलं तर नक्कीच पुढच्या 3-4 वर्षामध्ये आपण फार मोठ्या गोष्टी बदल घडवू शकतो. एवढंच बोलतो मी माझ्या बाजूनी. मी इथेच थांबतो. तुमचे जर काही कोणाचे प्रश्न असतील तर आपल्याकडे आणखी एक 5-6 मिनिटाचा वेळ आहे. काही प्रश्न विचारले तरी चालेल, हरकत नाही. अनम्यूट करून तुम्ही प्रश्न विचारू शकता समजा काही प्रश्न असतील. ओके सरजी, असं वाटलं की मीटिंग संपून आहे. कंटिन्युअस ऐकत राहावं असं तुमचं आत्मीयतेनं पूर्ण भरलेलं लेक्चर होतं. तुमचं लेक्चर वेगळं असतं. मनापासून 1 तास जे काही लोक ऐकत होते, म्हणजे आम्ही तर ऐकलंच होतं, तर त्यांनाही वाटलं असेल की 100% लेक्चर संपून आहे. कारण तुम्ही ज्या तळमळतेनं आत्मीयतेनं सांगत होता की धन्वंतरीचं जे काही उत्पादन आहेत तर ती नुसती आपल्याला विकायची नाहीत, तर एक शेतीसाठी लागणारी आवश्यक गरज, मातीसाठी असणारी गरज, आज माती कोणत्या पद्धतीने खराब करत चाललो आहोत, शेतीमध्ये काय बदल करावे लागतील, आणि जर आपल्याला पुढचं भविष्य जर कॅन्सर कमी करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण आतापासून धन्वंतरीच्या माध्यमातून काम केलं पाहिजे, हे सर्व प्रकारचं डिटेल इन्फॉर्मेशन अगदी थोडक्या शब्दामध्ये आणि अतिशय सुटसुटीत सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये खूप छान पद्धतीने मांडलं. 1 तास संपून आहे असं वाटत होतं, परंतु सर खूप खूप धन्यवाद मनापासून. जर याच्यामध्ये